बलिर्व्यास हनुमान च विभीषणः कृपा परशुराम च सप्तैता चिरञ्जीविनां नमो देवाय महादेवाय शिवाय सदा नमः नमो भगवते नंदात्मतां मनोजमार्तल्यवेगं जितेन्द्रियवज्रतमनुष्टं आत्ममानुतं शिलं दुषं प्रबुद्धे कृष्ण गुरुदेव महेश्वरां तस्मै श्री गुरुवे नमः कृष्ण गुरुदेव जनेश्वरां गुरु साक्षात् विष्णुनाथाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः म्हणा ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ज्यांच्या मुखी जनार्दन त्याची खरी भाग्यवान म्हणून आपल्याला बघा भाग्य प्रथमदा निर्माण संधी आपल्याला देण्यात आली की सुरुवातीला म्हणून कोणी इथे या ठिकाणी असं बसता कामा नाहीत ज्यांच्यामुळे दुःख झाला नाही म्हणून प्रथम पुरुषांनी म्हणायचं पाठी महिलांनी म्हणायचं म्हणा ओ जनार्दनाय नमः 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 हो पण जे अनुग्रहासाठी त्यांना उभं करावं लागेल अनुग्रह जे ते उभे होते बरं का ज्यांना मी आता उभं केलं होतं त्यांनी जागेवर उभं राहा परत अनुग्रहासाठी जे योग्य आहेत म्हणजे ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे या महिन्यामध्ये आणि ज्यांना रुद्राक्ष अनुग्रह नव्हता भेटला त्यांनाच फक्त संधी आहे कोणीही दुसरे या ठिकाणी राहणार नाही लक्षात घ्या त्यांनी चिठ्ठ्या वगैरे सांगितलं हां त्याचप्रमाणे चिठ्ठीवर नाव गाव तालुका मोबाईल नंबर आणि रुद्राक्ष अनुग्रह असं लिहून संकल्प लिहायचा आहे आपला आणि तीन दगड तीन दगड आणि नारळ त्याचप्रमाणे लक्ष द्या अनुष्ठान केल्यापासून की ज्यांनी विधीचा नियम चालू केलेले त्यांना खाली बसा सर्व आता सर्वजण खाली बसा सर्व हां घरी त्यांना बरं का ज्यांनी या महिन्यात अनुष्ठान केलं खाली बसा ना सर्वजण पटकन खाली बसा माता भगिनी मागचे हा इकडे लक्ष द्या परमपूज्य बाबाजींनी विचारलंय की अनुष्ठान या ठिकाणी जेव्हा केलं तुम्ही 15 डिसेंबरला तुम्ही इथून गेले त्या दिवसापासून दररोज मी विधीचा नियम केलेला आहे त्यांनी जरा जागेवर उभे राहा अनुष्ठानवालेच बरं का अनुष्ठानात जे होते आणि विधीचा नियम ज्यांनी दररोज केलेला आहे सत्यम वद बरं का कधी खोटं बोलायचं नाही सद्गुरून पुढं ज्यांनी 5 वाजता गेला त्यांना उभं करा आता जे उभे आहेत बरोबर खाली बसलेले उभंच राहायचं नाही आता जे उभे आहेत त्यांच्यापैकी ज्यांनी 5 वाजता विधी केली दररोज तेच पहाटे 5 वाजता मी दररोज विधी केली तेच उभे राहतील बाकी खाली बसतील दररोज पहाटे 5 वाजता मी विधी केली अभिनंदन करायचं या सर्व भाग्यवान भक्तांचं आणि त्याच्यावर लिहायचं बरं का कोणकोणते नियम त्यांनी चालू ठेवलेले आहेत तुमच्या दिलेल्या कागदावर तुम्ही लिहायचं तुमच्या आता कोणकोणते नियम चालू आहेत नियम बरं का जसं 5 वाजता पहाटे विधी करण्याचा नियम जेवताना मौन धरण्याचा नियम थंड पाण्याने आंघोळ करण्याचा नियम असे जे नियम तुम्ही आता जीवनामध्ये चालू केले असतील ते सर्व नियम त्या कागदावर विधी मंदिरात करतो घरी करतो का आश्रमात करतो विधी मंदिरात करता की घरी करता हे सुद्धा लिहा का आश्रमात करतील आश्रमात करता नंतर खाली बस
खाली बस. खाली बसा. बघा अनुग्रह मंत्राबद्दलच आपण बघा विचार करणार, बघा चर्चा करणार. एक लक्ष द्या. बोलू नका. अनुग्रह मंत्र बघा सर्वात प्रकारचा नियम त्याचा काय आहे, दुसऱ्याला सांगायचं नसतं की काय. बघा दुसऱ्याला सांगायचं नसतं. काही आवाज चालू. माता भगिनींना मौन आहे असं गृहीत धरा. जरा मौन धरा बरं. तुम्हाला मौन नाही आता बरं का. जोपर्यंत अनुग्रह भेटत नाही तोपर्यंत तुम्ही मौन धरायचं. लिहून सांगा काय सांगायचं. पहिला मुद्दा बघा, अनुग्रह मंत्र मोठ्याने जपायचा नसतो किंवा दुसऱ्याला सांगायचं नसतो. पहिला बघा बाबाजी दिलेला आहे. त्याचप्रमाणे जो अनुग्रह मंत्र घेतला त्याचा रोज आपण जप केला पाहिजे. कमीत कमी 11 महिन्याचा जप दररोजचा बघा त्या मंत्राचा केला पाहिजे. कारण बाबाजी छोटीशी कसं सांगेल का, अनुग्रह मंत्र हा दुसऱ्याला सांगितलं तर काय होतं, काय होतं या संदर्भामध्ये. 2 बघा अशाच महिला होत्या, 2 अशा महिला होत्या. त्या एका महाराजांकडे गेल्या. मग त्यांनी महाराजांकडे मंत्र घेतला. महाराजांनी त्यांना सांगितलं, काय सांगितलं, मंत्र दुसऱ्याला सांगायचं काय, दुसऱ्याला सांगायचं नाही. बघा मंत्र सांगायचा नाही. तिच्या मंत्रामुळे आपल्याला उच्च स्थान प्राप्त होतं. जे उच्च स्थान म्हणजे भगवान शंकराचं कैलास. लक्षात द्या. कारण मंत्रामध्ये फार शक्ती सामर्थ्य दडलेलं आहे. आणि मग त्या महाराजांना बघा त्यांनी मंत्र घेतला. मंत्र लक्षात घ्या. मंत्र घेतल्यानंतर त्या घरी यायला दररोज बघा मंत्र जपायला लागल्या. दररोज त्या ठिकाणी नियम सुरू झाला. सुरू झाल्यानंतर त्यांनी अत्यंत श्रद्धाभावपूर्वक आपल्या आयुष्याच्या अंत समय तक म्हणजे पूर्ण आयुष्य बघा त्यांनी मंत्र जप केला. आणि नंतर बघा त्यांना पुढे स्वर्गामध्ये जागा प्राप्त झाली. बघा तर दोघी बघा स्वर्गामध्ये गेल्यावर स्वर्ग उच्च असं त्यांना स्थान प्राप्त झालं. त्या दोघी एकमेकांजवळ बसल्यानंतर त्यातरी विचार करायला लागला. बरं का आता आपल्याला मंत्रामुळे काय झालं, स्वर्गामध्ये तो कैलासामध्ये स्थान प्राप्त झालं. म्हणून आता मग आता मंत्र सांगायला काय हरकत नाही. तुला गुरुनं काय सांगितलं सांग म्हणे. बघा पहिली दुसरीला म्हणू लागली, तुला गुरुनं काय सांगितलं सांग म्हणे. आता आपण तर स्वर्गात आपलं पहिला समज आलं की आता मला सांगायला काय हरकत आहे. काय चालू आहे. तुम्हाला सूचना पालन करायची सवय लावा. तुम्ही आता सद्गुरूंना प्राप्त करत आहात. गुरु आज्ञा पालन करायचं शिका बरं का. माता भगिनी परत बोलतायत. गणी त्या महिला जवळ बघा बसलेल्या आहेत. त्यांना कैलासमध्ये उच्च स्थान प्राप्त झालेलं आहेत. म्हणजे चर्चा करत लागला. तर एकमेकाला काय म्हणू लागल्या, तुला काय सांगितलं मग, तुला काय मंत्र बोलून सांग. आता आपण तर कैलास असं की आता सांगायला काय हरकत नाही म्हणे. पण गुरुनं तर सांगितलं तर सांगायचं नाही मंत्र. आणि मग पहिली होती ही पहिली महिला, तिने दुसऱ्याला काय सांगितलं, मला काय मंत्र दिला म्हणे, मला रा दिला. काय मला बघा रा मंत्र दिला म्हणे. मला रा बरं. त्या राचा मंत्र बघा मी जप केलेला आहे. दुसरी म्हटली, दुसऱ्याला विचारत तिला विचारत आलं, तुला काय म्हणलं सांग म्हणे. ती काय म्हणजे मला डा दिला. काय डा बरं का, मला डा मंत्र दिला आहे म्हणे. तिथं बघा त्या स्वर्गातले त्या ठिकाणी जे सेवक असते हजर होते. बरं काय सेवक हजर होते.
ते त्या ठिकाणी जे मुख्य होते त्याच्याकडे गेले म्हणे, बघा या दोघी म्हणे कैलासमध्ये आलेल्या आहेत, त्या काय चर्चा करीत आहेत, त्या काय चर्चा करू राहिल्या आहेत, काय म्हणतात तिला एक बद्दल चर्चा करीत आहेत. पहिली काय म्हणते म्हणे, मला गुरुने काय म्हणतात दिला रा, दुसरे काय म्हणते मला कोणतं म्हणते दिला डा, दुरी जोडून काय होतं नाही रांडा, बरं बरं का. त्या दोन्हीचा शब्द मिळून काय झालं रांडा. अहो या रांडा यांना काय करा म्हणे, यांना इथं ठेवला का, यांना काय करा येऊन हाकलून द्या बरं का म्हणे. मग त्यांना काय करा तिरून काय करा कैला सतून मग हाकलून देणार त्या लक्षात घ्या, म्हणजे त्याचं भ्रष्ट झालं. अशाने सांगत तात्पर्य बघा बाबाजीने आपल्या प्रवचनामध्ये हा मुद्दा दिलेला आहे. मग तो सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये आपला मंत्र कसा कोणता का सांग कोणता असा कसा का सांग तो अजिबात बघा सांगायला नसतो, तर उच्चार करायचा लक्षात घ्या. हे पहिलं बद्ध बघा त्या ठिकाणी आपल्या मंत्राचं सांभाळलं पाहिजे. आणि विशेष दुसरं मंत्र म्हणजे आपलं सर्व नियम म्हणजे दररोज जप त्याचा केला पाहिजे. त्याप्रमाणे माळबाग आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे, बिगर माळीचं कधी राहायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नसतं बागा बाबांनी झालेलं आहे. आणि मंत्र ज्याप्रमाणे जपला जातो त्याप्रमाणे जपला पाहिजे. जसं पहिल्या मंत्र मानेपासून सुरुवात केल्यानंतर गुरुमानेपर्यंत आपण येतो की नाही, गुरुमान्यानंतर आल्यानंतर आपण काय करायचं असतं, आपल्या डोळ्यात स्पर्श करून काय म्हणायचं असतं, ओम शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्सत परब्रह्म असं म्हणायचं असतं. आणि पुन्हा बघा गुरु मनी हा ओलांडायचा नसतो, पुन्हा ती माळ फिरून पहिल्या महिन्यापासून सुरुवात करायची असते. गुरु मुनी का ओलांडायचा नसतो या म्हणतात बघा मर्यादा काय, जसं समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, सूर्य भगवान आपली मर्यादा सोडत नाही, आणि त्यांनी मर्यादा सोडली सांगा, त्यांनी जर मर्यादा सोडली काय होईल. त्याचप्रमाणे बघा की शिष्याने बघा आपली मर्यादा सोडता कामा नाहीत, की ज्याची पदवी त्याला इतरांना साजे बनत राहतं. ज्यांचे आपल्या पायरीप्रमाणे म्हणजे पायीची वाहन पायीच बरी या माध्यमांना प्रत्येकाने काय करायचं, आपलं जीवनक्रम मग चालवायचा असतो. मर्यादा जसं प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणले, काय म्हणले बघा मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू रामचंद्र म्हणलं जातं की ज्याने आपल्या वडिलांची आज्ञा पालन केली, मर्यादा ठेवली. म्हणून अनुग्रहाचा पथ्य नियम हे अत्यंत कडक आणि महत्त्वाचे आहेत. मंत्रामध्ये बघा फार सामर्थ्य उद्या भरलेली आहेत, ज्या मंत्रामुळे आणि आपल्या मनोकामना हे बघा सिद्धीचा सगळ्या पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे ज्यांना तुळशीचा अनुग्रह असतो त्यांनी तुळशीचीच माळ गळ्यात घालायची असते. गळ्यामध्ये कोणती माळ असली पाहिजेत, जपायला मंत्र आपले इच्छेनुसार श्रद्धेनुसार भक्तीनुसार रुद्राक्षी माळ जपल्याची वापरली तर हरकत नसते, मात्र गळ्यात घालायला तुळशीची माळ असावी. रुद्राक्षी माळेचं मत ज्यांना असेल त्यांनी जपायलाही काय करायचं, जपायला सुद्धा रुद्राक्ष आणि गळ्यात घालायला सुद्धा रुद्राक्षाचं. बिगर माळीचं पाणीसुद्धा पिऊ नये. माळ तुटली तर काय ती ताबडतोब बघा करावी, नवीन घ्यावी किंवा ती तयार करून घ्यावी. मात्र माळा जगळ्यात नसेल पाणीसुद्धा पिऊन असं कधी कडक विभाग बाबांनी दिलेले आहेत. माळ जपत असताना सुद्धा आपल्या गळ्यामध्ये माळा का माळ असली पाहिजे. काय माळ जपत असताना म्हणजे जपाची माळ वेगळी असली पाहिजे आणि गळ्यात घालायची माळ म्हणून असं अनुग्रहाचं सामर्थ्य किंवा महिमा आणि नियम बघा की गुरुवाक्य सदा सत्यम या माध्यमातून आपण बघा लक्षात घ्यायचं. इतर बंधाप्रमाणे कसं असं मात्र बघा आपल्या बाबांच्या या परंपरेमध्ये मग कान मंत्र काय मोठ्याने मंत्र
उच्चारला किंवा दिला जात लक्षात येईल. आपली परंपरा किती महान आहेत यातून बघा आपण लक्षात घ्यायचं. त्याप्रमाणे की जय बाबांची भक्त परिवारातले आपण सर्वजण आता झालं की नाही काय आपण सर्वजण जय बाबाजी भक्त परिवारातला ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं महिलाचे पुरुष असं तर मग एका कुटुंबामध्ये आपण राहत असताना आपण एकमेकाची काळजी घेतो, एकमेकाची काळजी घेतो, एकमेकाला मदत करतो आणि काही नियोजन बदल त्या ठिकाणी राहत असतो. तसं जय बाबाजी भक्त परिवारामध्ये असताना आपल्या काही लक्षण बघा, आपल्यामध्ये लक्षण असले पाहिजे, काही नियमसुद्धा आपण पालन केले पाहिजेत. जसं हा विधीचा नियम जसं प्रत्येक भक्ताला कंपल्सरी आहे की ज्याने अनुष्ठान केलं त्याने विधीचा नियम बघा केला पाहिजे, ज्याने त्याची प्रगती बघा दोन्ही म्हणजे आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक प्रगती बघा म्हणजे सांसारिक प्रगती ज्याने होऊ शकते असं मी बघा त्या विधीचा आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, बाबाजींनी जो विधीचा मी सांगितलं स्वतः मुखाने बरं का, तो मोबाईलच्या माध्यमातून ऐकू शकता किंवा विधीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. प्रथम काय करा, काय वाचा, बाबाजींनी जो विधीचा महिमा सांगितला तो विधीचा महिमा वाचा किंवा ऐका. तेव्हा आपल्या लक्षात येईल की विधीचं नियम करणं बघा किती आवश्यक आहे, किती प्राधान्य आपण विधीला जीवनामध्ये दिलेलं आहे. नाही त्याही पुढे सांगायचं झालं तर बघा स्वतः जे महान सत्पुरुष अध्यात्माच्या परमोच्च अवस्थेला पोहोचले होते, जे विधेयी होते लक्षात त्यांनी सुद्धा विधीचा नियम किती दिवस केला बघा, शेवटचा बघा श्वास सुद्धा त्यांनी या विधीच्या वेळेमध्ये बघा आपल्याला लक्षात येईल. म्हणजे विधीबद्दल किती बाबाजींचं बघा तळमळ होती की म्हणून बाबाजी एक वाक्य काय बोलता बोलता आणि बाबाला मानू नका म्हणता बघा तुम्ही विधीला मानू काय मला यातून मग या शब्दातून आपण या वाक्य लक्षात घेतलं पाहिजे. विधी म्हणजे काय आहे त्या विधीला किती आपण बघा महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून सर्व भक्तांनी पहिला नियम कोणतं पालन करायचं आहे, नित्य नियम विधी, नित्य नियम विधी, नित्य नियम विधी. त्याप्रमाणे दुसरा नियम प्रत्येक भक्ताने कोणता पाळायचा आहे, प्रत्येकाला वाटतं माझी प्रगती व्हावी, विघ्नसंकट येऊ नये, माझ्या आयुष्यात होईल की येऊ नये कधी, म्हणून त्यांनी दुसऱ्या कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे. दरवर्षी अनुष्ठान काय करायचं, कारण त्यांनी सातत्य बघा आपल्या जीवनामध्ये राहतं, आपण करंटमध्ये राहतो. जसं जसं विद्यार्थी शाळेमध्ये जातो ना, पहिली दुसरी जातो की नाही, मग बघा त्याची प्रगती होते त्या शिक्षणाची. तसं बघा अध्यात्माची प्रगती केव्हा होईल, दरवर्षी बघा तुम्ही अनुष्ठान बघा केल्यानंतर. म्हणजे प्रत्येकाने बघा अनुष्ठान केलं महत्त्वाचं आहे. हा नियम दुसरा कोणता, तिसरा नियम कोणता महत्त्वाचा लक्षात येईल. तिसरा बघा नियम तो महत्त्वाचा आहे. जी बाबाजी बघा परंपरा डोंगरापासून सुरू केली कोणती श्रमदानाची, काय श्रमदानाची बघा, गुरूंच्या बाबांच्या शब्द वाक्यावर विश्वास पाहिजे. त्या एवढे थोर संत असताना सुद्धा त्यांना काही करायची गरज नसताना सुद्धा बाबाजीकडे बसायचे, जिथं बघा श्रमदान म्हणजे काम, म्हणजे विहिरीचं असो, शेतीचं असो, कोणते बांधकाम असो, कोणत्या प्रकारचं असो, त्या ठिकाणी बाबांची पालखी त्या ठिकाणी असायची. म्हणजे श्रमाला किती प्राधान्य बघा बाबांनी दिलेलं आहे जीवनामध्ये. म्हणून प्रत्येक भक्ताने बघा जी श्रम बाबाजींचा देवगुण सुरू केली ती बघा, ती सुद्धा परंपरा बघा की बाबाजी एवढे बघा आजारी असताना सुद्धा शेवटच्या समयी काही बघा काम शिवकुणी काही काम बाकी राहिलं, खोलीचं काम बाकी राहिलं होतं. एवढे आजारी असताना बाबाजी त्या ठिकाणी म्हणले आम्हाला सर्वांना म्हणे मला शिवगुण चालते काम बाकी म्हणे, मला फेरतडी घेऊन चालत येणे कामाने पुन्हा करून. म्हणजे किती तळमळ श्रमदाना किती बघा बाबांची धडपड होती, यातून आपण लक्षात घ्यायचं. मग तिसरा नियम कोणता, प्रत्येकाने काय करायचं, श्रमदान बरं लक्षात.
आणि एकाच वाक्यात बघा बाबांनी समाजचं महत्त्व सांगायचे, तो करे समाधान त्याच घडेल चारी धाम. ह्या जीवाला पुण्याची गरज आहे. कारण मनुष्य अनेक प्रकारचे बघा कळत नकळत पाप होत असतात की नाही. आणि मग पुण्यकर्म जर घडलं नाही तर मग काय होईल, त्यात अधोगती होईल. अशात तो नरक यमपुरी 84 बघा त्या जीवाला भटकावला फिरावं लागेल. अशी अवस्था या द्यायची होऊ नये म्हणून बघा श्रमदान हे अत्यंत बघा प्रत्येकाचा नियम प्रत्येकाने आपल्या जीवनाने पाळायचं आहे. जसं बघा तुमचं कुटुंब आहे की नाही, तुमचं परिवार कुटुंब, तसं जे बघा फक्त परिवार आपलं कुटुंब आहे की काही कुटुंब आहे की नाही. आणि मग जर तुम्ही तुमचं घर शेती तुमचं स्वतःचं मानता की नाही, त्याप्रमाणे मग आश्रमसुद्धा कोणाचं मानलं पाहिजे. जर आपण जयभावाने फक्त परिवारात आहोत, मग आश्रम कोणाचा आहे सांगा, कोणाचा आहे आश्रम, कोणाचा आहे? माझा म्हणा ना, माझा. जसं घरचं कधी ती वस्तू म्हणते माझ्या म्हणता गेलं किती काळजी घेता, त्याप्रमाणे आश्रमसुद्धा प्रत्येक भक्ताने कोणाचं म्हणलं पाहिजे. मग या आश्रमात जे बघा असेल की नुकसान झालं तर कोण नुकसान झालं, माझं नुकसान झालं बघा. इथं नुकसान झालं तर त्या ठिकाणी आपला भाव विचार कसा असला, माझं नुकसान झालं. प्रगती झाली तर काय म्हणलं पाहिजे, माझी बघा प्रगती. मग प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे, आश्रम हे माझं घर काय माझं घर समजून त्या ठिकाणी बघा आपण ती काळजी घेणं फार आवश्यक आहे. नंतर कालच बघा आपले रामानंदजी मुद्दा म्हणला की बघा वेगवेगळ्या कामामध्ये जो आश्रय गुरूंची बघा आश्रमामध्ये काळजी घेईल, सेवा करील गुरूंच्या आश्रमामध्ये, तर श्रीकृष्ण भगवंत उद्धवला सांगताना काय म्हणतात बरं का, काय गती बघा त्या भक्ताबद्दल, किती प्रेम जिव्हाळा बघा देवाला असतो. काय म्हणतात नाथ महाराज अध्याय नंबर किती, अध्याय नाही बरोबर. तर बघा जैसे रक्षी पुत्र कांता, काय म्हटलेलं आहे, जैसे रक्षी पुत्र कांता. जर तुम्ही तुमच्या बायका मुलांचं काय करतात, पालनपोषण सांभाळ करतात, त्यांना जीव लावतात, त्यांची काळजी घेतात. जैसे रक्षी पुत्र कांता तैसे रक्षी माझ्या निर्भक्ता. घरी जर तुम्ही बघा बायका मुलांची काळजी करतात, संरक्षण करतात, सांभाळ करतात, त्याप्रमाणे जो काय करील गुरूंच्या आश्रमाची काळजी काय घेईल, गुरूंच्या आश्रमाची काळजी घेईल, तर बघा त्या ठिकाणी काय म्हणले, भक्त सारवून आपलं त्या ठिकाणी मग भगवंताने काय म्हणले, वसुदेव देवकीचे आन उद्धवा. त्याला मी काय करेल, खांद्यावर बसून बघा सावीच्या मुक्तीला सांजे मुक्तीला वासनेने काळजी करेल. तर देव काय म्हणतात, मी त्याला काय करील, माझ्या खांद्यावर घेऊन कुठे घेऊन जाईल, कैलास लक्षात घ्या साईच्या मुक्तीला. मग तर कोणाला हां जो आश्रमाची काळजी, गुरूंच्या प्रत्येक गोष्टीची काळजी आपल्या घरच्याप्रमाणे घेईल, घरचं समजून घेईल, अशा विचार करून घेईल, तर त्याला मी माझ्या खांद्यावर बसून कैलासाला मोक्षाला घेऊन जाईल. हे बघा आई बापाची शपथ घेऊन काय सांगितलं, वसुदेव देवकीचे आन उद्धवा. लक्षात घ्या, आई मामाच्या आईबाप वसुदेव देवकी म्हणजे कोण आहे, कृष्णाचे आईवडील की नाही, म्हणून वसुदेव देवकीची म्हणजे आईबाका शपथ. म्हणजे शपथ कधी घेतो माहिती, शपथ कधी घेतो, शपथ कधी घेतो माणसं फार ऋषी कामाला लक्षात बघा. शपथ घेऊन बघा भगवंत उद्धवाला सांगा, यातून बघा किती बघा मर्म त्यामध्ये दडले की भक्तांसाठी किती आवश्यक आहेत. म्हणून त्या दृष्टिकोनातून की प्रत्येकाने जो नियम दिलेले आहेत, आपल्या कशामध्ये दिलेले नियम, आपल्या जपवहीमध्ये नियम दिलेले आहेत. काय दिलेले त्या जपवहीमध्ये, कोणाकडे जपवही काढा बरं, जपवही कोणाकडे, त्या वहीमध्ये वाचा, आज कोणता तालुका आहे श्रमदानाचा, वाचा बरं. त्यांना वाचायला नाही एखाद्याला, त्यांना किती काळजी भाऊ देणार, कोणाकडे विधी आपलं कोणा जपाची कोणाकडे आहे, आणि त्या जपवहीमध्ये वाचा बरं पहिलं पान उघडून.
उभं त्याने उभं राहा जागेवर भावना जपोय कोणाकडे पहिले पण उघडतात लगेच शिवगाव अकोले पारनेर हां बरोबर 31 म्हणजे शेवटची तारीख आहे महिन्याची समकेली शेवट तारीख आहे महिन्याची. हां त्यात कोणती तारीख त्याच्यामध्ये अकोला पारनेर आणि शेवगाव आहे शिवगाव अकोले पारनेर मग 3 तालुके लक्षात. मग यांचं काय काम आहे की नाही या भक्तांचं काम जेव्हा विधीला हजर राहिलं तर अशाने बघा ज्या तालुक्यामध्ये आपण राहतो ना मग तुमचं काय काम आहे की सगळ्यांना सांगणं हां इतरांना आपणही बघा आपण तर नव्हे ओळख पळी उतार सर्वांची तेव्हा किंवा वाट सांगितल्याच्या पुण्याप्रमाणे आपण बघा आपल्या तालुक्यातील भक्त परिवाराला माता बहिण बघा आपण सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे की आज आपल्या तालुक्याचं काय आहे सरमाची काय तारीख आहे. जसं कोर्टात तारीख असते की नाही त्या तारखेला जर गेलो तर फैसला लागतो नाही गेलो तर मग फैसला होत नसणार का काही बी त्यात निर्णय होऊ शकतो मग त्या ठिकाणी बघा ती केस फेल होऊ शकते. मग कोर्टाबद्दलचं बघा जर आपण कोर्टाची तारीख गेलो नाही त्याची दुष्परिणाम आपल्याला बघावं लक्षात मग देव किंवा गुरुदेवाचा बाजार भाजीपाला आहे का लक्षात आहे. मग त्या अनुषंगाने प्रत्येकाने जी तारीख बघा दिली आपल्या सर्वांना त्या तारखेला काय केलं पाहिजे आपण मग हजर कोणतंही कारण सांगता प्रत्येक हजर राहिलं आणि किती सोपं आणि महत्त्वाचं केलं. आता महिने दिवस किती समजा 30 आहे की काय महिने दिवस 30 बाबांना आश्चर्य वाटतं तुम्ही लोक किती चिटकेले संसाराला की 30 दिवसातले किती दिवस तुमच्या प्रपंचाला द्यायचे तुम्हाला किती दिवस द्यायचे नाही प्रपंचाला विचार करा ना हो. धर्मशास्त्र तर म्हणतो निम्म काय निम्म आपण गेलं पाहिजे निम्म मला मग तुम्ही लई चिटकेल दिसते म्हणून बाबांनी मग त्यात काय पर्याय काढला पर्याय बरं तुमच्यावर काही खोळ नाही ना हो. तुम्ही येणे आलं की इथं काही राहणार लक्षात बाबांचं काम कारण बाबांनी स्वतः सांगितलंय म्हणजे बाबाचं काम देव काय देवाला करावं लागायचं देवाला लक्षात गुरुवाक्य सदा सत्य. मग कर्तव्याची बघा कर्तव्यनिष्ठा काय असावी कर्तव्य पालन किती खबरदारी घ्यावी यात मग हा महत्त्वाचा मत आहे. म्हणून सन्मानाचा नियम प्रत्येक भक्ताने बघा एक दिवस ज्याला 2 दिवस त्याला जितकं दिवस माझं कमीत कमी 1 दिवस तर कमळ दिलं केलाच पाहिजे. आणि ज्यांना आणखी वाटतं की आपण जास्तीत जास्त काही करूया की गुरूंच्या सेवेसाठी वेळ देऊ त्याचप्रमाणे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान जोपर्यंत अज्ञानी बघा तो मनुष्य चुका करतो निष्काम करून योगी मासिक बरं ज्यामध्ये स्वतः बाबाजींचं प्रवचन केलं काय बाबाजी आपल्या सर्वांना सांगून गेले बरं कारण संतांचा एक शब्द एक वाक्य जीवनाची दिशा बदलू शकतं. काय किंमत बघा संतांच्या वाक्याला असू शकते. म्हणून प्रत्येक भक्ताने सभासद काचं सभासद झालं पाहिजे सभासद झालं पाहिजे आणि जी दररोज मासिक घेते ना वाचल बघा वाचावं कारण वाचाल तर म्हणून काय वाचायचं तर अनेक प्रकारचं ज्ञान मग आपलं होऊ शकतं. ज्यामध्ये प्रवचन आहेत मात्र अनेक भक्तांचे अनुभव असतात. भागवतात त्यामध्ये भागवत सुद्धा ऐकलं असेल भागवताचं सुद्धा ऐकलं असेल त्यामध्ये त्याप्रमाणे आणखी कशाचं आहे परंपरा त्यात उल्लेख केला असतो. आणि जसं म्हणजे आरोग्याची काळजी केली आरोग्याची काळजी माणसाची कारण आपलं आरोग्य चांगलं तब्येत चांगली तर आपण काही ते करू शकतो नाही तर आजारी पडले तर तिथे बघा तिथे झोपून राहावं लागेल काम आपण काही जसं काही करू शकणार नाही. म्हणून आरोग्याची काळजी आपलं कोणतंही आता निरोगधाम ना बघा निरोगधाम आयुर्वेदिक आपलं हॉस्पिटल की लक्षात
की ज्यामध्ये कोणती ट्रीटमेंट दिली जाते आयुर्वेदिक बरं का, की ज्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटहून आपल्याला कधी बघा काय होणार नाही, त्रास होणार नाही किंवा दुष्परिणाम होणार नाही. कारण आयुर्वेदिक शास्त्रच असं आहे, त्याचा उपचार केल्याने बघा होईल ते फायदाच होईल, नुकसान कधीच होणार नसेल. त्याचा महिमा त्या निरोग धामाचा आहे. म्हणून जी बघा म्हणून त्यासाठी आपल्या धर्मशास्त्रांनी आपल्या ऋषीमुनींनी किती काळजी घेतली की आपल्या आरोग्याची, की माणसांनी त्यासाठी योगासनं केले पाहिजे. जसं आमचे भूते की दररोज सकाळी 6 वाजता करतात, किती सोपा उपाय की नाही आरोग्यासाठी. दुसरा उपाय काय, समजा आजार झाला तर कुठं जायचं, आरोग्यधामा निरोगधामामध्ये जायचं, जेणेकरून बघा त्या ठिकाणी आपणच स्वस्त आणि मस्त काय, स्वस्त आणि मस्त की नाही, आणि हानिकारक नाही, फायदेशीर लक्षात घ्या. म्हणजे सलाईंचं काम नाही, इंजेक्शनचं काम नाही की सर्व वनस्पती काय, वनस्पतींचा उपयोग ज्यामध्ये केला जातो. कारण जेवढे रोग आहे ना तेवढे वनस्पती देवाने तयार करेल बरं. काय जेवढे रोग आहे तेवढी वनस्पती देवाने तयार करेल. मग कोणती वनस्पती चालते त्याचं ज्ञान असलं तर रोग बघा त्या ठिकाणी बरं होत असतं. असते आयुर्वेद शास्त्र. म्हणून त्या दृष्टिकोनातून की पहिलं बघा भारतामध्ये बरं का अनेक मंत्री होते प्रकारच्या बरं का, प्रत्येक मंत्री होते. जसे रस्त्याचे मंत्री कोण, नितीन गडकरी की नाही, सर्व चकाचक सर्व भारतामध्ये की नाही त्यांनी रस्ते करून टाकले. शिक्षण मंत्री, रस्त्याचे मंत्री, आणखी कशाचे मंत्री आहे, आरोग्य मंत्री, अर्थमंत्री की नाही, सुरक्षा मंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री की नाही. त्याप्रमाणे आता पहिल्या सरकारच्या काळात हे कोणते मंत्री नव्हते बरं का, कोणते मंत्री नव्हते, आयुष्य मंत्री लक्षात घ्या. नरेंद्र मोदी माझा सुंदर विचार केला बघा आपल्या भारताच्या लोकांच्या आरोग्यासाठी. म्हणून त्यांनी कोणतं खातं सुरू केलेलं आहे, बघ आयुष मंत्रालय. कोणतं मंत्रालय सुरू केलेलं आहे, स्वतंत्र खातं बघा मंत्र्याचं तयार केले, आयुष मंत्रालय लक्षात घ्या. म्हणजे किती प्राधान्य बघा सरकारने सुद्धा ह्या आयुर्वेद शास्त्राला किंवा आयुर्वेदिक दवाखाना दिलेला की. आतापर्यंत अनेक बघा ज्यांनी ट्रीटमेंट घेतली त्याने विचार बघा बाबा नव्हा त्यांनी ते पंचकर्म लक्षात घ्या. सर्व शरीर बघा आपलं मोकळं नस, आपण नसा कारण बघा नसा चॉक झाला ना का हो अटॅक येतो गाठ लक्षात येईल. आणि त्यापर्यंत नसाचं मुग मालिश झाली किंवा प्रक्रिया केली तर बघा अटॅकाचा विषय संपून जातो. असे अनेक बघा फायदे या आयुर्वेद दवाखान्याचे. आपल्या विषय काय चालू होता, हां मासिक हां. म्हणून बघा ज्ञान ते कशात होतं, आणि ते दर महिन्याला की दर महिन्याला नवीन बघा बाबाजी काय बोलले, चंद्री बाबा काय बोलले की, किंवा आणखी भागवतामध्ये काय सांगितलेलं आहे, आरोग्याबद्दल काय माहिती बघा दिलेली आहेत. त्याचप्रमाणे आणखी हां बाबांचे कार्यक्रम कुठे आहेत की अनुभव आहेत, बाबांनी काय संदेश दिला आहे. असे अनेक बघा विषयच्या निष्ठामुळे आपल्या घरापर्यंत घरपोच. आणि असे अनेक बघा गुरुभक्त आहेत, ते स्वतः काय करतात जबाबदारी घेतात. माझ्या घरात ते परिसरात मी काय करी सभासद करून घेईल आणि त्यांची माझीसुद्धा मी घरपोच काय करील. तसे आम्ही पंजाब काकाने बघा नांदगावचे पंजाबराव परदणीचे बघा पंजाबराव. म्हणजे बघा नॉट इम्पॉसिबल, म्हणजे काहीच अशक्य, काही अशक्य लक्षात काहीच अशक्य नाही. की ज्या एकट्या माणसाने किती बघा 1000 किती बघा ती 1100 सभा सांग ना, 1100 सभा स्वतःच करावं आणि ते मासे स्वतःच घेऊन जायचे 1100 स्वतःचे काय करायचं. मग सांगा ना एक माणूस जर 1100 घडू शकतो आणि काही जितकी थर्ड क्लासची बघा थिंकिंग आहे त्यांचं लवकर बघा ते सभासद सुद्धा काय त्यांच्या लवकर ध्यानात येत बसत नाही. म्हणजे किती आपण बघा की आपण गुरुभक्ती किती पर्यंत पोहोचलेलो आहेत, काय स्टेप आपली आहे गुरुभक्तीमधली यात बघा कळून येतं की. म्हणून प्रत्येक भक्ताने बघा काय करायचे बघा
दुसऱ्याला काय करायचं की स्वतःचा विषय राहिला नाही. दुसऱ्याला सब उलट काय करायचं, बाबांचं काय करायचं कार्य दुसऱ्याला कळायला पाहिजे की नाही. म्हणून जसं बघा, जसं तुम्हाला कोणतरी बाबांच्या आजपर्यंत आलं की नाही, मग तुम्ही कोणाचं नाव घ्यायच्या, ज्यांनी आलं त्याचं नाव घ्यायचं की बाबा तुम्हाला लक्षात का. मग तुमचं नाव कोणी घेतलं पाहिजे की तुमचं नाव कोण कधी घेईल. मग तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना काय करा वाट सांगितली ह्याच्या किंवा आपण तरी की मग तुम्हाला कोण तुमचं नाव कधी घेईल, जेव्हा तुम्ही बघा त्यांना बाबांचा कार्य तुम्ही मला सांगाल आणि तो बघेल त्याचा फायदा होईल. तेव्हा म्हणजे बघा याच्यामुळे माझा काय झालं का भक्ती मार्गामध्ये मी अनेक चिंता करतो माझ्या अनेक बघा त्यांनी विना सगळं माझ्या जीवनात यायचे की म्हणजे किती अनेक पाहिजे सगळा किती बरी संधी काय किती संधी बघा प्रत्येक भक्ताला बाबांच्या घरात आहे की नाही. म्हणून यापुढे बघा बाबांच्या बघा लक्षात येणार का यापुढे बाबांना काय दिसलं पाहिजे, ज्या गोष्टी वारंवार सांगायचं नसतं ना ज्यादा ठरलं ना नोच्या लक्षात. जसं प्रत्येकाने विधी केली पाहिजे, श्रमदान केलं पाहिजे, त्याप्रमाणे आणखी अनुष्ठान केलं पाहिजे आणि काय निष्काम सभासद. त्यानं यापुढे बरं का बाबांच्या पुढे फक्त आल्यानंतर समजा बाबांनी निकाल केली ना तेव्हा घरी माशी घेतं का त्यांनी आज काय उत्तर दिलं पाहिजे, नाही असं उत्तर दिलं नाही. मी 10 घरामध्ये काय करतो तर खऱ्या अर्थाने पुरुषार्थ काय उगली आपण पुरुषार्थ केला असं म्हणता येईल लक्षात नाही तर बेइज्जत मग बेइज्जत व्हायची खबर का की आपण समजा बाबांनी विचारलं आणि तो काय सभासद राहील नसला त्याला खाली मानगा मग बेइज्जत झाली म्हणजे बघा बाबांच्या जे भक्त परिवारामध्ये सदस्य होऊन बेइज्जत करून घेऊन राहिले तुम्ही काय करून स्वतःची बेइज्जत करून घेऊन राहिले म्हणजे कशामुळे आपण त्याचं पालन न केल्यामुळे कर्तव्याचं अशा का सरांमध्ये मताचा मुद्दा आहे. बेइज्जत होईल अशी बघा खबरदारी प्रत्येकाने घ्यायची. म्हणून अशा या सगळ्या सत्रामध्ये जे बघा जे भक्त बरेच जे नियम ठरलेले आहेत त्याचं काय करायचं पालन बघा करायचं. त्याने काय होणार आहे जो पालन करेल त्याचा बघा फायदा होणार आहे लक्षात दे त्याचंच बघा प्रगती होणार आहे. म्हणून त्या अनुषंगाने चौथा विषय कोण झाला त्याचं पालन कसं पालन सभासद नाशिक सभासद झालं पाहिजे वाचनासाठी. अजून कोणता राहिला बघता लक्षणं माहिती तुम्ही लिहिलं होतं ना लिहिलं होतं ना की बघा जय बाबाजी भक्त परिवार सदस्य कसा असावा काय जय बाबाजी भक्त परिवार सदस्य कसा असावा का महिला असं पुरुष बघा या संदर्भामध्ये बघा जसं का नोकरीला कोणाला घेते माहिती आहे का नोकरीला कोणाला का त्या कारखान्यामध्ये कोणत्याही जो दररोज हजर राहतो तिकडे चोरी करीत नाही खोटे बोलत नाही काम वेळेवर हजर केली लक्षात द्याल का त्याला त्या कारखान्याने काय केलं जातं प्रमोशन मिळतं काय मिळतं प्रमोशन मिळतं किंवा त्याला बघा पगार मिळतो किंवा ओव्हर टाईम केला त्याला जास्त पगार मिळत असते की मग साधा कारखाना जर कारखान्याचे नियम जाऊन पाळले तर आपलं बाकी नाही हां तर मग का देव आपण बाबांनी सांग देव का बाजार भाजीपाला आहे का कसं कधी यायचं कधी जायचं कसं राहायचं नुसतं मी एकदा अनुष्ठान केलं म्हणजे झालं बरं का लक्षात घ्या प्रत्येक भक्ताने बरं का कोणत्या नियमाचं पालन केलं पाहिजे बरं का जसं तुम्हाला आता इथं विषय दिला ना तुम्हाला आता की अनुष्ठान काय अनुष्ठान विषय दिला का नाही त्याप्रमाणे का अनुष्ठान विषय दिला आम्ही काय सांगितलं विधीचा नियम दररोजचं काय सांगितलं की दररोज बा नित्यनैवेदी बघा नित्यनैवेदीचा पहिला नियम पाळायचा आहे की दुसरं अनुष्ठान आहे तिसरं काय आहे हां श्रम आहे का तिसरा श्रम का जसं बघा याच्यामध्ये पहिलं नित्यनियम दुसरं अनुष्ठान वर्षाचं अनुष्ठान आणि तिसरं श्रमदान हे तीन बघा अत्यंत महत्त्वाचे पहिले वर्ग त्याच्यानंतर पुढचे नियम आहे ते सुद्धा मग महत्त्वाचे आता सांगितलं काय सांगा मासिकाचं सभासद की नाही कसं ज्ञान होण्यासाठी आपली प्रगती होण्यासाठी आणि पुढचं काय आता पुढचं आहे का महत्त्वाचा मुद्दा की आपल्या देवघरामध्ये काय असलं पाहिजे
काय असलं पाहिजे थांबा ना. दानपात्र का ठेवायचं? आपली ती देवघरातली पूजा सिद्धी जावी, आपलं फळ मिळावं. लक्षात द्या, ते देव आपल्याला अनुकूल व्हावे, प्रसन्न व्हावे. लक्षात द्या. आणि ते दानपात्र किती महिन्यांनी जमा करायचं? हां. आणि त्याचा उपयोग कशासाठी करतात बाबा? हेलिकॉप्टर बसायला करता का? सांगा ना. तुम्ही दानपात्र दिले पैसे बाबा, हेलिकॉप्टर बसायला करता. तुम्ही बाई एकच होता माणूस का हेलिकॉप्टरचं काय? एकच माणूस होतं की नाही? त्यांनी ते सर्व होईल. तर तुमचा विषयच राहिला दानपात्र. मग ते दानपात्राचा बघा तुमची जी न कळत जी बघा तुमच्याकडून जे हातभार लागतो ना आश्रमातल्या काही कामांना, कोणते कामं त्यातून केले जातात? जे मंदिराचे कामं चालू आहे बघा, मग ते पंढरपूरचं असो किंवा उजरचं असो की नाही, किंवा कोणत्या ठिकाणचं असो, तुमची जी दिलेली दानपात्र कशासाठी वापरली जाते? आणि दुसरं कशासाठी? गोशाळासाठी. म्हणजे न कळत तुमच्याकडून काय घडतं? देवाची सेवा आणि गोमातेच्या रक्षात. किती बघा महत्वाचं पुण्य, काय किती का बघा किती महत्वाचं पुण्य बघा आपल्याला प्राप्त होतं की नाही. कशामुळे? आणि त्यामुळे आणखी काय होतं? स्मरण. नाही बाबांचं स्मरण होतं. मात्र देवपूजा केली ती सिद्धी जाते ना. कारण धर्मशास्त्र म्हणतं कोणते पूजन जर केलं, दक्षिणा अर्पण केली नाही, त्यानं दक्षिणा दिली नाही, तर ती पूजा सिद्धी जात नाही, ती पूजन पावत नाही. लक्षात, त्याचं फळ मिळत नाही. मग तुम्ही ब्राह्मण पूजा करा, संत पूजन करा का. आणि तिसरं कोणतं? देवपूजा. सर्वांनी बघा लक्षात याचा मुद्दा काय? कोण पूजनाचं लक्षात राहा. दक्षिणा कोणत्या पूजनाचे दिली पाहिजे? संत पूजन करा. फुलाची बाबी आपल्या पैतीप्रमाणे दक्षिणा दिली पाहिजे. दुसरं ब्राह्मण पूजा, कारण ब्राह्मण भूदेव म्हणजे भूदेव. आणि तिसरं कोण? आपल्या घरात देवता. ज्या देवतामध्ये कोणकोणते अधिष्ठानं सांगितलेले आहेत? पहिलं गणपती बाप्पा. दुसरं आपण ज्या देवाची भक्ती करतो आपण शिवभक्त आहे, शिवभक्त म्हणून शंकराची पिंड असते. तिसरं आपले पूर्वज जे होऊन गेले ना आपल्या घरामध्ये, वाडवडील म्हणतो, ते पूर्वजांच्या नावाने बघा एक ते घडून बसवत असतं. ती कोणी चांदीचं बनवतं, कोणी मूर्तिरूपाने असतं पूर्वज. तिसरं चौथं काय? कुलदेवता काय? कुलदेवता. लक्षात, कोणी खंडोबा असतं, कोणाचं रेणुका माता, कोणी भवानी माता, तुझं कोणी महालक्ष्मी असते की नाही. जे कुलदेवता. पाचवं काय? गुरूंच्या पादुका किंवा मूर्ती गुरु. आणि सहावं काय? देवी. लक्षात, अधिमाय शक्ती. समजा ज्यांचं दैवत समजा काय असेल? खंडोबा असेल ना, त्यांनी काय खंडोबा जर कुलदेव त्यांनी देवी ठेवायची. आणि ज्याचं कुलदेव देवी असतं त्यांनी काय खंडोबा म्हणजे रंगनाथ म्हणजे नाही का? रंगनाथ माहिती तुम्हाला? रंगनाथ एका पायावर लहानपणी काय करतो तो खेळतो. लक्षात घ्या, देव त्यामध्ये रंगनाथ असे दिन बघा. देवघरात किती दिवस असावेत? आणि त्या देवतेच्या आशीर्वादासाठी, प्रसन्नतेसाठी बघा. आणि आपली पूजा म्हणून दानपात्र काय? हा पुढचा नियम. त्याच्या पुढचा नियम काय? आता 2 राहिले, 2-3 बाकी राहील फक्त. आता त्यातले जसं बघा, यातले बरं का, दररोजचे नियम पाळायचे वेगळे की नाही. दररोज काय नियम केला पाहिजे आपण, आणि आठवड्यातून कोणते नियम केला पाहिजेत बरं का, महिन्यातून केला पाहिजेत, 3 महिन्यातून केला पाहिजे, आणि वर्षातून केला पाहिजे. बघा जसं अनुष्ठानचा नियम कसा आहे? वर्षातून की नाही. अनुष्ठान वर्षातून आहे. नित्यनिमिती दरवर्षी करायची का फक्त एकदाच? विधी कशी करायची? म्हणजे हा दररोजचा नियम झाला. आणि अनुष्ठानचा कधी झाला? वार्षिक झाला. लक्ष वार्षिक. काहीच अडचण नाही की नाही नियम, काही अडचण नाही. वर्षातून भाग अनुष्ठान करायचं. बरं ते कशासाठी करायचं? स्वतःच्या फायद्यासाठी नव्ह. आमचं काही खोल सांगा ना. तुम्ही अनुष्ठान केलं का बाबाचा काही फायदा होणार आहे का? लक्षात घ्या.
तुमचाच बघा त्यात उद्धार होणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी बघा आशीर्वाद प्राप्त होणार आहे किंवा फायदा होणार आहे. दररोजचे नियम बरं का. जसं तुम्हाला सांगितलं ना, बघा दररोजचा नियम कोणता पाळायचा, अनुग्रह घेतल्यानंतर 11 माळेचा जप. किती जप केला पाहिजे? हा कधी करायचा? दररोज करायचा का महिन्यातून करायचा का सप्त्यातून साजेसन करायचा? कधी करायचा हा नियम? महिला जपाचा नियम. किती माळी जपल्या पाहिजे दररोजच्या आणि का जपायच्या? मंत्रामध्ये काहीतरी शक्ती सामर्थ्य झालं पाहिजे की नाही? आपला जो अनुभव मिळाला, आपल्या जागा कुठे मिळाली पाहिजे म्हणून श्रद्धापूर्वक लक्षात श्रद्धापूर्वक जपातो 11 माळीचा. हा दररोजचा बघा नियम झाला. आणखी दररोजचा नियम कोणता आणखी सांगा बरं. आणखी देवघरात काय असावं? आणखी देवघर काय असावं? आणखी मग भागवत भक्त ठेवा परत न्यायचा का? मग त्यामध्ये सुद्धा काय जगायचं? तुम्हाला जगायचं मरायचं आहे? कोणाला मरायचं आहे? लवकर हो बरोबर. प्रत्येकाला वाटतं मी जास्तीत जास्त दिवस जगलो, मग जगायचं कसं हे कधी समजेल तुम्हाला? त्यासाठी काय वाचावं लागेल? म्हणून दररोज एक पान का एक पान का होईना किंवा जेवढं शक्य बघा एक गोळी का होईना मात्र का भागवत बघा काय वाचा भागवत वाचा. त्याप्रमाणे आणखी दररोज काय करायचं मला? आणखी बाबाने भिक्षा मागेले. काय भिक्षा मागेल बाबाने सांगा बरं. दररोज गाय चाप खायची आहे ना, ही भिक्षा मागेल ना. दररोज एक कट्टा घ्यायचा, नाही तर बंबोले. मग कोणती भिक्षा मागेल बाबांनी? कोणती भिक्षा बाबांनी मागेल तुमच्याकडे? कोणतंही व्यसन करायचं बरं का. त्या व्यसनाने काही फायदा का नुकसान आहे? तरी काय काय बाबा काय काय नादी कोणाच्या नादी लागला ती कोणाच्या सांगते नादी लागायच्या आणि त्याच्या इथे पुढे म्हणते बरं का. आज भिकारीचं लक्षण का बरं का? भिकारीचं लक्षण आहे की नाही सांगा. संपली म्हणजे दुसरं मागावं लागते नाही. म्हणजे तुम्ही काय बनले आणि कशासाठी भिकारी झाले? आता बाबा भिकारी बघा तुम्ही पण फक्त भिकारी म्हणजे फरक लक्षात द्या. बाबा काय मागायच्या आणि तुम्ही काय मागायच्या? बाबा काय मागायच्या आणि तुम्ही काय मागा लक्षात फरक लक्षात फरक की तुम्ही काय मागायच्या? देरी पुडी बिडी ही भिकारी लक्षण चांगलं आहे का? लक्षात द्या. नाही दिरी एक साठका असं हे लक्षात घ्या. व्यसन बघा हे अजिबात बघा हे बेइज्जतीचं आरोग्याचं नुकसान करणारं हे बघा व्यसन करणार. समर्थमय आपण काय उलटं काय करायचं? आपल्या खिशात कोणती पुढे लावून द्यायची? गायत्रीच्या पुढे लावून द्यायची. कोणी जर भेटायला त्याला बळजबरी द्यायची. त्याच्यात अर्थ एक समाजामध्ये प्रेझेंटेशन तुमचं तर बरं का की हा बाबांचा भक्त कसा आहे, हा काय खातं बरं का, याचं एक तुमचं समाज दर्शन करतं. चालता बघ तुमचं कोणी भेटलं ना त्याला काय द्यायचं काढून पटक्यान त्याच्या हातावर तो विचारच करेल की नाही हे मा हातात काय दिलं की नाही. लक्षात घ्या की नाही. असं लक्षण बघा आपल्या फक्त असलं पाहिजे. तर का अर्थाने बाबांना स्वाभिमान तुमचा गर्व स्वाभिमान वाटत नाही तर तुम्ही काय धीरे बिडी धीरे काढी धीरे आमकडे हे भिकारड्याचे लक्षण आहे. दरिद्रीचे लक्षण अजिबात बघ जीवनात असता कामा नसतात. मग सांगा ना मग कोणतं व्यसन करायचं? गायत्रीचा कोणतं व्यसन कोणतं करायचं? मग कोणती पुडी खायची? हां मसा आणि लोकांना चहा पाजायचा का आपण? आता कोणी घरी आलं त्यांना चहा पाजायचा का? मग त्याला काय द्यायचं सांगा बरं. आता पाहू ना आपण. माझ्या घरात जर कोणी आलं तर मी त्याला दूध देतो. ते जागो बरोबर. माझ्या घरात आलेला पाहुणे असो कोणी असो त्याला आम्ही दूध देतो, दूध पाजितो. पा ना बघा बरं का. आता चोर सापडले बरं का महिलामध्ये कुठे पाय ना. माझ्या घरात कुणी जर आलं मी काय करते दूध त्यांना दूध आम्ही देतो ग्लासमध्ये कपामध्ये कशामध्ये दूध देतो. तर पुरुषार्थ या भक्तांनी केला जा टाळी वाजून देशभक्त देशभक्त. हां आता बाकीच्यानी फक्त टाळ्याच वाजायच्या का यांच्या नावाने? तुमच्या नावाने टाळ्या कधी वाजतील मग? आता
हे दरीचं लक्ष करू. दरी चहा पाजून किंवा स्वतः चहा पिऊन दरीचं लक्षण करू नका. आरोग्य बिघडून घेऊ नका. आणि देशाचं देशद्रोही बघा, चहा पिणं देशद्रोही बाबांनो. काय चहा पिणं देशद्रोही आहे, कारण तुम्ही नुकसान करता भारत, लक्षात द्या. म्हणून पुन्हा पुन्हा खबरदारी घ्यायची. मत लक्षात द्या. आता तुम्हाला चहाचं सवय लागेल, ज्यांना चहाची सवय लागेल ना, म्हणून त्यांना चहा सोडताना पहिल्यांदा जड जाईल म्हणजे जरा त्रास येईल, आहे की नाही. कोणतीही जर सवय मोडायची तर पहिले त्रास घ्यावा लागेल की नाही. तर बघा, आधी कडू नंतर गोड, आहे. आधी कडू जाईल बघा चहा सोडायला, मात्र पुढे गोड होईल, लक्षात घ्या. म्हणून म्हणतो आपण म्हणतो आधी कष्ट मग फळ, असं म्हणले. आधी फळ मग कष्ट, असं कुठं आहे का सांगा ना. आधी फळ मग कष्ट असं आहे का हो? असं होऊ शकतं का? मग आधी काय आहे? आधी कष्ट मग आधी चहा सोडायचे कष्ट घ्यावं लागतील. काय आधी चहा सोडायचे कष्ट घ्यावं लागतील, नंतर फळ कसं मिळेल? गोड दूध मिळेल तुम्हाला. दोघे पाचते तुम्हाला दूध, बळजबरी तुम्हाला घ्या दूध तुम्हाला. किती सुंदर आणि महत्त्वाचा लक्षात विषय घे. त्याचप्रमाणे बघा पुढचा मुद्दा आणखी लक्षात घ्या. आणखी प्रत्येकाने बघा कोणत्या नियमाचं पालन केलं पाहिजे, कोणत्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. बाबाजींनी जशी श्रमदानाची परंपरा सुरू केली ना, अनुष्ठान केली, तसं कोणती परंपरा सुरू केली. आणि गुरुकुल काय गुरुकुल परंपरा सुरू केलं की नाही. म्हणून तुम्ही बघा मुलं जन्म आले की नाही. मग मुलं जन्म आल्यानंतर ज्यांच्यासाठी तुम्ही दररोज खर्च करता, काबाड कष्ट करता, संपूर्ण बघा जे तुमच्या लोकांचा कार्यक्रम चालू आहे, कोणासाठी चालू आहे? तुमच्या लेकराबाळा सोडायच्या. मग ज्यांच्यासाठी तुम्ही त्रास कष्ट घेत आहात, सर्व काही करीत आहात, बंगले भाडे सर्व काही, मग ते मुलं घडले बघा बिघडले पाहिजे. सांगा ना तुम्ही, ते मुलं तुमचे घडले पाहिजे बिघडले पाहिजेत. बाबा आश्चर्य वाटतं बघा, यात एवढी वर्ष याच्यात एकाचा गुरुकुलमध्ये पोरगं नसेल. करा ना उभं. मग ज्यांची मुलं गुरुकुलमध्ये वगैरे पहा ना किती जण, पहा ना आता ज्यांची मुलं गुरुकुलमध्ये शिकली ते उभे राहा. नाही आता शिकत आहे आता शिकले जाते ते, आता शिकले ती झाली, धन्य झाले ते. शिकले शिकत आहेत सध्या रनिंग मध्ये महिला पुरुष बघा. मग सांगा ना बाबा सगळ्या माणसं गुरुकुल परंपरा सांगा ना. मग यांचं किती बघा लक्ष आहे की नाही बाबा यांच्या कार्याकडे, किती विचार हे करतात, लक्षात घे. आताच बाबांनी सांगितलं ना, तुम्ही जन्माला घातलेली मुलं हे घडण्यासाठी बिघडण्यासाठी बाबांनी गुरुकुल सुरू केलं. हे जर आपल्याला कळत नसेल सांगा ना. इतर शाळामध्ये बरं का किती 35-40 रुपये फी, हे काय फी लक्षात घ्या. आणि आपल्याकडे किती आहे? 995. बरं सुविधा त्यांच्यापेक्षा आपल्या काय हलक्या आहे का? तरी सुद्धा बघा की लोकांचं काय समज बघा का, जिडं जास्त पैसे तिथं शिक्षण भारी. मग असं लोकांना समज आहे. समज काय समज झाले रे? जिथं जास्त पैसे तिथं शिक्षण भारी. किती अज्ञान बघा, आहे की. किती वाजल्यात? 7:23. 7:23. हा टाईम झाला. हा शेवटी 2 मध्ये घेऊ आपला काय होता. बघा सुंदर शहरामध्ये बघा की दररोज कोणत्या नियमाचं पालन करावं, हप्त्यातून कोणत्या नियमाचं पालन करावं, महिन्यातून कोणत्या नियमाचं पालन करावं, 3 महिन्यातून कोणतं पालन करावं, आणि वार्षिक बघा कोणत्या नियमाचं पालन करावं. जसं वार्षिक मध्ये मग वर्षामध्ये की जसं अनुष्ठान की जसं वार्षिकमध्ये अनुष्ठान आहे. अजून काय काय सांगा बरं, कोण सांगतं? वार्षिक भक्तासाठी कोणते उपक्रम बाबांनी जाहीर केले सांगा बरं. वार्षिक
जसं अनुष्ठान वार्षिक सांगितलं की नाही तसं कोणतंही वार्षिक सांगा बरं. हां बरोबर. वर्षातून एक कुठलं तरी यज्ञ सुद्धा कशासाठी करायचा आहे की नाही. नाही आता आपण जर आपण त्या जप लिहिलं महिन्याचे आता वर्ष समज संपला ना. हां हां वर्षाचे कोणकोणते आपल्यावर अनुष्ठान आहे की नाही. हे अजून काय काय आहे. गुरुपणा म्हणजे गुरुदक्षिणा की वर्षातून आपण गुरुंना गुरुदक्षिणा दिली पाहिजे की नाही. अजून हां कॅलेंडर दर महिन्यात छापलं जातं का. मग हा वार्षिक प्रोग्राम की नाही काय वर्षाचं कॅलेंडर मग वार्षिक कॅलेंडर की नाही. त्याप्रमाणे आणखी दर महिन्याला पोरांची ॲडमिशन केली जाते का विद्यार्थ्यांची. हां वर्षालाच होती ना. मग आपण काय काळजी घेतली की नाही. जूनमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. आपले नातेवाईकातले विद्यार्थी कुठं ॲडमिशन केलं पाहिजे. खेड्याला करा कुठं काशीला करा कुठे करा लक्षात घ्या. आणि तुम्ही चेक करा काय की नाही आमच्या मुलांची काय सुविधा आहे तर ते शिक्षण कसं लक्षात घेईन. आणि काहींचं काही गैरसमज आहे काय वाटत काही गैरसमज आहे काहींचं काही हा तो मुद्दा क्लिअर केला पाहिजे ना. गुरुकुलबद्दल काय मुद्दा यांचा म्हणे नेमका. बाबाजी विचारतात गुरुकुल बद्दल तुमचं काही गैरसमज आहे का. मग काय नाही शिकत असं इथे का शिकत नाही. आणि आदिवासी शाळा नाही काय लक्षात काही नाही. ही काही सरकार मान्य ही सरकारच्या अनुदानातली म्हणजे नाही का शाळा वस्तूवर काही लाखो कोटी रुपये खर्च करतं आदिवासी शाळांना. असं आश्रमशाळा ही आश्रमशाळा नाही म्हणे. आश्रमशाळा म्हणजे त्यात आदिवासी राहते. गुरुकुल तो विषय बरं का मुद्दा एकदम व्यवस्थित लक्षात घ्या. आपल्याला मुलाला सक्षम बनवायचंय का फक्त पैसा कमावणारं मशीन बनवायचं हा प्रश्न प्रत्येक पालकाने आपल्या मनाला विचारावा. कारण जी कॉन्व्हेंट स्कूल्स असतील किंवा कोणतेही ज्या स्कूल्समध्ये तुम्ही टाकत असाल तिथं बाबाजींसारखे संत तर नाही आहे 100%. तर संस्काराचा विषय जो आहे मनुष्य जीवनात आल्यानंतर मनुष्याने काय करावं हे फक्त 100% परफेक्ट बाबाजी सांगू शकतात हे लक्षात घ्यावं. मग त्यांची संगत जर आपल्या मुलांना लहानपणीच भेटली तर मग काय प्राप्त त्याला होईल हे तुम्ही कल्पना करू शकता का. मग त्याची गणित सुद्धा नाही बघा पैशात मोल सुद्धा नाही. अनमोल ज्ञान त्या लहान मुलाला भेटू शकतो. त्याचा पाया पक्का होतो. आता काही लोकांना असं वाटत असेल की इथं सुविधा तितक्या त्या प्रतीच्या आम्हाला ज्या पाहिजे ते नाहीये असं जर वाटत असेल तर माझं त्याला उत्तर असं आहे की तुम्ही मुलाला जर नाजूक ठेवायचं असेल तर मग तसं ठेवावं लागेल. मुलाला घडवण्यासाठी जसं मूर्तीला घडवण्यासाठी छन्नी हातोड्याने ठोकलं जातं दगडाला जसं मारलं जातं तसं मुलाला सगळ्या परिस्थितीतून काढलं पाहिजे. तो एक दिवस उपाशी सुद्धा राहिला पाहिजे हरकत लक्षात घ्या. तो पावसात भिजला सुद्धा पाहिजे. तो थंड पाण्याने आंघोळ सुद्धा केलं पाहिजे तर तो सशक्त बनेल. तो मुलगा तुमचा पक्का होईल. मग कोणत्याही परिस्थितीत तो डगमगणार नाही ढासळणार नाही. कोणतेही संकट तुलना करा ना बरं का. तुलना कोणतं 2 पोरं राहते वर्षानं. एक समजा बिगर गुरुकुल शिकला एक गुरुने शिकलेला आणि गुरुनं न शिकलेला समजा दोन्ही मध्ये तुम्ही 100% फरक राहील त्याचा. गुरुकुलमध्ये शिकलेला मुलगा हा पक्का होईल. नाही आपणही उत्तर द्यायचं ते उत्तर त्यांनी शोधायचं. गुरुकुल शिक्षण घेतलेला काय आहे की काय करतो आणि हा गुरुकुल न शिकलेला फक्त काय करू शकतो की याच्याविषयी संपत ना तुमचा लगेच तिथं. आता त्यावर लक्षात येतं नाही की आता करतील ते विचार. हां शेवटचा विषय राहिला आपला ना. हां अजून वार्षिक कोणता प्रोग्राम आहे आपला की वार्षिक कोणता प्रोग्राम आहे आपला बघा. जपायचा कार्यक्रम प्रत्येकाला बाबा काय दररोज सांगायचं करा म्हणून का.
जपायचा विषय कसा आहे सांगा बरं. 100 वय. वर्षातून किती वयाला सांगेल बाबांनी लिहायला? हां, ही भिक्षाचं एक भिक्षाचं एक नाही, ही सुद्धा बाबांपेक्षा तुमच्या मागेले की नाही? काय भिक्षा मागेले? प्रत्येकाने किती जपाच्या वेळ लिहून द्यायच्या, फक्त किती वेळा लिहून द्यायच्या? काय अवघड आहे का सांगा ना. एकच जप होईल, मग त्याची श्रद्धा इच्छा श्रद्धा आहे की नाही? मग कोणी 10, 50, 100 तो इच्छा त्याच्या आवडीचा विषय. मात्र बाबांनी कंपल्सरी काय सांगितले? प्रत्येकाने एक जपाची वही आणि वाटायच्या किती? प्रत्येकाने का वाटायच्या? कोण बनेगा पुण्य किती? मुद्दा सोपा आहे की जपादी. मी समजा बापूचे ना आपला समजा की आपलं बापू समजा की बापूने 100 वया वाटले आहे की त्या 100 लोकांच्या हातात गेल्या. ते लोक कायला त्यात जपलिणार? कोणतं जपलिणार? ओम जनार्दन. म्हणजे त्या प्रत्येकाचं पुण्य कोणाच्या खात्यावर जमा होणार? 50%. एक जणाचं 50%, 100 लोकांचं किती झालं? 50 वया लिहिलं. का लक्षात वर लक्षात घ्या. हेतू बघा, हेतू काय? प्रत्येक गोष्ट करण्यामागे हेतू काय? बघा, हा समजणं गरजेचं आहे. हेतूच कळाला नाही काय करू? बाबा पैसे जमा करते म्हणून मग त्याचं हेतू लक्षात. मग ते वया कसं सांगा? फुकट येते का? वया फुकट येते का सांगा ना? फुकट तुम्ही देता का बाबा? तुमचं का तुझं कुणी जर फुकट देत असेल ना, आपण कार्यक्रम बंद करू की नाही? 500 रुपयाचा कार्यक्रम बंद करून टाकू. तुम्ही आम्हाला फुकट वया आणून देत असेल तर आहे कसं? उभं राहा समर्थपणे, एखादं उभं राहा बरं. मी बाबा तुम्हाला लागत तेवढा वेळा फुकट देतो म्हणे आणून. आपला विषय आपलं टेन्शन कमी नव्ह, विषय संपून जाईल आपल्याला आहे की? मध्ये लक्षात नका. तुम्ही जे 500 रुपये द्यायचे दिले जाते लक्षात घ्या की आपला कार्यक्रम आतापर्यंत का किती किती लाखो वया लक्षात. 2199 कोटीच्या पुढे गेलं. पण एक संकल्प होता 2199 कोटीचा जप. अशा रीतीने बघा, वर्षाचा अंकी कोणता बघा आपला एक वही लिहायची, 100 वाटायचा की नाही. अजून अनुष्ठान झालं, गुरुदक्षिणा झालं की नाही. आणि पुण्यस्मरणाला काय करायचं? पुण्यस्मरणाला प्रत्येकाच्या परिवाराने काय करायचं? कोणतरी एक आयटम द्यायचं बाबांना म्हणजे तुम्हालाच ना खायला तुम्हीच ना. इकडं खायला कोण आहे सांगा ना. मग त्याला डबा दिला तुम्ही समजा, पुण्यस्मरण त्याला डबा दिला, भगरीचा काटा दिला, शंकराचा काटा दिला, कोणता काटा दिला की नाही? लक्षात द्या. अन्नदानासाठी. कारण अन्नदान काय करायचं असतं आहे की? लक्षात द्या. देशील तेव्हा देवने प्राप्त. आणि ते काय आपण दररोज तुम्हाला काय नियम करायचा आहे का? अन्नदान कधी करायचं आहे? कधी करायचं आहे? पुण्यस्मरण. आणि वर्षातून किती वेळा आहे? लक्षात लक्षात महत्वाचं. अशा रीतीने बघा, पुण्यस्मरणामध्ये काय करायचं? पुण्यस्मरणामध्ये काय करायचं? प्रतिभक्ताने अन्नदान निमित्ताने काहीतरी बघा अर्पण करायचं. निष्काम कर्म विमाशिकाचं वर्षाचंच नाही, वर्षाचं पण सभासद तुम्हाला दररोज का दर महिन्याला व्हायचं आहे. कधी व्हायचं? फक्त वर्षातून एकदाच व्हायचं. आणि दुसरा सुद्धा काय करणं. आता बरं का बाबांचा मुद्दा असा बरं का, ओळखदार सर्वांनी स्वतःच फक्त सभासद व्हायचं नाही, तर दुसऱ्यांना ते खऱ्या अर्थात त्यामध्ये भक्ती नव्हतं. आपण दुसऱ्याला काही वाटता किंवा मार्ग दिला त्याच खरी अर्थ आहे. जसं बघा, जिलबी स्वतः खाली ना की आनंद, पण आनंद कसा आहे तो एवढा जास्त नाही. मग आता 10 जणांचं काय बघा, ती जिलबी तुम्हाला 10 जणांना वाटून जर तुम्ही बसले खायला तर विशेष आनंद बघा. विशेष आनंद कशामध्ये? बघा, जिलबी वाटून खाणं लक्षात आहे. नुसतं म्हणून स्वतःच बघा मासिक असं याच्यामध्ये एवढं महत्त्व नाही. 10-20 जणांना काय त्यात विशेष बघा माणसाला गर्व साहेब किंवा आनंद लक्षात आहे म्हणून. आणि ते शेवटचं बघा किती सुंदर विषय की शेवटचं का वार्षिक विषय बघा किती सोपे आणि महत्त्वाचे. जसं 100 एक वही लिहिणं आणि 100 वया वाटणं आहे की नाही. अनुष्ठान. 3रं देवदर्शना. 4थं पुण्यस्मरणामध्ये अन्नदान करायचं. 5वं गुरुकुलमध्ये एक विद्यार्थी, मग नातेवाईक घरातला नातेवाईक कुठला कोणी एक विद्यार्थी करता आपण ॲडमिशन त्याला जो आपलं बघा भविष्यामध्ये नेहमी नावं घेईल. 5वं 6वं काय निष्काम मासिक सभासद व्हायचं आणि इतरांना करायचं. आणि कॅलेंडर दुसऱ्या जो काय करायचं स्वतःला साठी घरात घ्यायचे नका, 10-20 कॅलेंडर घेऊन टाकायचे आणि कोणाला द्यायचे ते त्यांनी प्रचार होतो आहे की नाही. वेळाच आनंदही भेटतो लक्षात द्या. देण्यामध्ये आनंद, घेण्यात आनंद आहे का लक्षात. आनंद कशामध्ये आहे?
म्हणजे प्रसाद बघा, प्रसाद मिळाला काय काय बाया कारण माहिती का, बांधून घ्यायच्या आपल्या पात्राला, घरी गेल्यावर आपल्या लहान पोराला बघा आवडत्या त्याच्यानंच बाकीच्या लक्षात. जर प्रसाद मिळाला, गुरूंचा प्रसाद मिळाला ना, एकट्याने कधी तो खायचा नसतो, तो काय करायचा असतो. जसं आपली त्यासाठी काय म्हणे, आपली एक तिडकीजाने वाटून खाला होता. याचा अर्थ काय, आता पुढच्या आता या महिन्यात आता जानेवारी लागेल पुढे संक्रांत, हे संक्रांतीला आपण काय करतो आहे की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तसं प्रमाणे कॅलेंडर घ्या आणि गोड गोड राहा, गोड गोड वाचा, गोड गोड पहा. कमाशी सहजावून काय करा, वाचा, अनुभव वगैरे. हे झालं वार्षिक की नाही. आता त्रैमासिकचं काय आहे, एक दानपत्र की नाही. त्रैमासिकचा काय विषय, दानपत्र कधी जमा करायचं, 3 महिने. ते त्रैमासिक विषय आला की नाही. त्या त्रैमासिक आणखी काय विषय सांगितला मगा, त्रैमासिकमध्ये काय करायचं आणखी बघ, अभिषेक वर्ग, अभिषेक कधी करायचा बरं का. मग तुमच्या गावाच्या मंदिरात करा, असं मध्ये कुठं का होईना, माझं भगवान शंकरा काय करा बघा. 3 महिन्यातून काय करायचं, अभिषेक लक्षात. आपण अभिषेक पिंडीवरी, अभिषेक शंभूवरी, घंटाबाजी पिंडीवर लक्षात दे. अभिषेक कधी करायचा, मग महिन्यातून करायचा, 3 महिन्यातून करायचा. मग तू इच्छेचं का हो, त्याला प्रेरणा झालं तू, मग तो काय 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 काही नाही, दर सोमवारी करायचं, जशी त्याला आवड इच्छा श्रद्धेनुसार. मात्र 3 महिन्यातून एकदा अभिषेक केला लक्षात द्या, विशेष बघा त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि का हवन काय करतं, हवन तर दररोज करते, दररोज काय घ्या होता नियम चालू वगैरे, दिवस सकाळी उठल्यावर एकदा. हां, मग ते हे असं म्हटलं हवन कशासाठी करायचं असतं ते बरं का. असं म्हणजे हवन कशासाठी करायचं, आपल्या परिवारासाठी, विघ्न संकट आपण तेल जळी तूप जळी, आणि ते ब्राह्मणांच्या मंत्र कशात. तुम्ही दररोज घरी ब्राह्मण आणून हवन करता का करणार का लक्षात. मग आश्रमात येऊन काय करा, 3 महिन्यातून एकदा हवन करायचं, त्या अभिषेक हवन ब्राह्मणाच्या मंत्र कशामध्ये. आणि काय करायचं, आता आणखी काय करायचं, अनुष्ठानाचे दर्शन घ्यायचं. कार्यक्रम आपले चालूच असतात की नाही. मग 3 महिन्यामध्ये एकदा तरी आपण कशासाठी, काय कार्यक्रमासाठी यायचं नाही बरोबर. आणि तसे अनुष्ठानाचं येऊन काय करायचं, काहीतरी वाटप करायचं. नुसतं दर्शन जरी गेलं पुसलं, मग त्याची विषय ना. मग कोणी फळं वाटे, कोणी प्रसाद काही काय ना, काजू बदाम वाटी, त्याची इच्छा ना. मात्र दर्शन घ्यायचं अनुष्ठानाचं. 3 महिन्यातून, आता महिन्यातून कोणकोणता विषय आहे, श्रम ना, महिन्यातला श्रमाचा विषय की नाही. त्याप्रमाणे आपला दररोज तुम्हाला खायला मीठ लागत की नाही, अगरबत्ती लागत, मग मीठ अगरबत्ती आपण काय केली पाहिजेत, महिन्यासाठी खरेदी करून टाकायची. प्रदोष सुरत महिन्यात येते, प्रदोष सुरत करायचं महिन्यामधलं. आणि संत सेवा म्हणजे साधू संतांसाठी काहीतरी बघा मदत करायची, संत कोणत्याच रूपाने बघा. अशा रीतीने बघा संत सेवा, प्रदोष सुरत, साहित्य खरेदी, मीठ अगरबत्ती, गुळ तूप वगैरे, आणि श्रमदान. हे झाला महिन्याचा विषय की नाही. आणि गुरुकुल विद्यार्थ्यांना काय करायचं, काहीतरी आपण खाऊ. तसे नाही त्या महिला येतात, असं महिला मग बाया त्यासारखं बाया ना पाडू करता, बाया ना पण जाय बाई काय कर तू तुझ्या काही दृश्य. आता कोणाच्या बाया सांगा बरं, महिन्यातून काही ना माझी बाई बाबांच्या आश्रमामध्ये काय लग पोळाला आटा येते बरं का, काहीतरी हाय बरं जा टाळीवर रस्त्यावर घात बरं का, सर्वांच्या भाग रस्त्यावर घात. कोणी बहीण असेल, आई असेल, बाई असेल, घरातलं कोणी खायला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे ना, त्यांना कळायला पाहिजे की लक्षात माझ्या आश्रमात काय चालतं. अशा रीतीने बघा महिन्यातून प्रत्येक भक्ताने बघा या नियमाचं पालन. आणि हप्त्यातून कोणतं आहे, दर हप्त्याला काय करायचं आहे बरं का. हप्त्याला कोणकोणते कार्यक्रम करायचे असतात, गोमाते हप्त्याला काय करायचं, गाईला चारा द्यायचा. अभिषेकाचा विषय झाला तो कोणी महिन्यात कोणी दररोज करील, कोणी आठवड्याला करील. आणि हप्त्यातून काय करायचं, गोरगरिबांना अन्नदान करायचं. मंदिरामध्ये काय करायचं, दर्शनाला जायचं, तिथे पूजा आरती करायची की नाही. आणि दररोज काय करायचं आहे, माळीचा जप, हस्तलेख जप, पारदर्शन, संध्या ध्यान, हे काय प्राणायाम दररोजचे का दररोज का ध्यान प्राणायाम दररोज असावं. दररोज का विधी प्राणायाम हजर साधा. आणि आईचं घर दर्शन केली.
मातापिता दर्शन घ्या, हे दररोजचा कार्यक्रम आहे. कोण कोण दररोज दर्शन घेत? आईवडिलांचं उभं राहा बरं. मी दररोज दर्शन घेतो आईवडिलांचं. मग फोटोचं असेल घरी किंवा दर्शन, पण मानसिक मनातून आईवडिलांचं दर्शन. बरेचसे बाकी बरं का अजून ज्यांची लाईट अजून लागलेली नाहीत, आधी लाईट लावून गेलो बरोबर का. आणि बघा सर्वांनी जे जी गरज आहे बघ गरज. आणि का हो या जर चाकरीतून जर भक्त चालला का हो तर किती बघा त्याच्या विशेष बघा त्याचं कौतुकीनी बाबाजीने किती आनंद की माझं भक्त या समाजामध्ये एक प्रेझेंटेशन बघितलेलं आहे भक्ती मार्गामधलं. म्हणून टाळेवर या मातृभक्तांचा आणि पितृंचा धन्यवाद. दर का महिलांनी सुद्धा आपल्या काय करा मनातल्या मनात जरी ध्यान करून दर्शन घेतलं ना की लक्षात घ्या नतमस्तक होणं फार महत्त्वाचं घरी दररोज आईवडिलांच्या चरणावर. कारण काय पुण्य सांगितलं आईवडिलांचं दर्शन काय पुण्य सांगितलं जसं सांगितलं ना जो करे सर्व त्याच्याकडे चारी धाम, तसं जो आईवडिलांचं दर्शन घेईल आणि आईवडिला प्रदक्षिणा काय आईवडिला प्रदक्षिणा करायची आणि त्याचं दर्शन घ्यायचं तर कोणतं पुण्य मिळतं? पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य. कोणतं पुण्य आहे? जसं गाई व्याली म्हणजे जनत असताना अर्ध वासरू बाहेर पोटात असताना त्यावेळेला आपण काय केलं? प्रदक्षिणा केली तर काय मिळतं आपल्याला? बघा पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य कशामध्ये आहेत? बघा गाई वेळत असतात किंवा आईवडिलांच्या दर्शन आणि प्रदक्षिणा लक्षात. अशा रीतीने बघा दररोजचे कराय दररोज हप्ता त्रैमासिक आणि वार्षिक असे जे मुद्दे बघा प्रत्येक ध्यानात ठेवायचे. बघू ना याच्यामध्ये कुया पार. आता शेवटचा मुद्दा काय बाबांचा? आता जय बाबाजी भक्त परिवारामध्ये कोण नापास आणि कोस पास काय हुईज पास आणि हुईज नापास पर पाच नापास बाबा आपण करणार आहे. जे नापास झाले त्यांना पुन्हा पहिल्या वर्गात बसवायचं बरं की ते पुन्हा पहिल्या वर्गात गेली पाहिजे लक्षात. त्याला समजलं की अभ्यास केल्याने काय होतं की पास झाल्याने काय होतं नापास झाल्याने काय होतं. बरं लक्ष मध्ये लक्षात राहतं शेवटच्या मित्रांनी. जय बाबा भक्त परिवारातला शिष्य हा नापास होता कामा नाही. तर काय झालं पाहिजे? सुकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर जी जोडीने जे समोर या पाठीवर समोर जोडीने जे आलेले आहेत दर्शनमा प्रेमान स्मरणेमा प्रेमान कामना कथा कजित भरा गौरी कुमरा चंदनाची ओटी